मराठी बालभारती इयत्ता 7वी पाठ 11वा बालीबेट. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 49. बालीबेट या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. यांचा जन्म 1919 साली झाला आणि मृत्यू 2000 साली. पु ल देशपांडे हे एक प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार होते. नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, असामी असामी, फसवणूक इत्यादी त्यांची विनोदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच अंमलदार, भाग्यवान, तुझं आहे तुझं पाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची काही प्रवास वर्णनेसुद्धा प्रसिद्ध आहेत. ती म्हणजे व्यक्ती आणि वल्ली, व्यक्तिचित्रण, अपूर्वाई आणि पूर्वरंग. विद्यार्थी मित्रांनो, बालीबेट हे इंडोनेशियामध्ये आहे आणि इंडोनेशिया या परदेशातील या बालीबेटाचे व तेथील निसर्गसृष्टीचे खूपच सुंदर असे वर्णन पु ल देशपांडे यांनी या पाठामध्ये केले आहे. या पाठामधून आपल्याला कोणता संदेश मिळतो पहा, किंवा कोणती शिकवण किंवा कोणत्या मूल्यांची रुजवणूक होते पहा. परदेशातील संस्कृतीचा आपल्याला परिचय व्हावा, वसुधैव कुटुंबकम ही भावना जोपासता यावी, हा उद्देश या पाठामागे आहे. विश्वबंधुत्व हे मूल्य जोपासले आहे. इंडोनेशिया हे नाव आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. तर या पाठामध्ये इंडोनेशियाचे वर्णन कसे केले आहे पहा. तर इंडोनेशिया हा समुद्रामध्ये एखादा रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे आणि बाली हे या कंठ्यातील एक कंठमणी आहे, असे सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहामध्ये बाली बेट हा खूपच लहान, म्हणजे एखाद्या ठिपक्यासारखाच आहे. आपला गोवा जसा आहे ना, अगदी तसाच हा बाली बेट आहे. लेखकांनी बाली बेटाचे एवढे सुंदर वर्णन केले आहे की ते वर्णन ऐकून आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जावे वाटते पहा. तर बेट म्हणजेच सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला समुद्रातील भूभाग म्हणजे जमीन. त्याचप्रमाणे इंडोनेशिया हे आपल्या भारताच्या दक्षिणेला असलेला समुद्रातील बेटांचा समूह आहे. बाली बेटामध्ये नृत्य, गायन, शिल्प आणि चित्र अशा विविध ललित कला होत्या. तर या ठिकाणी शिल्प म्हणजेच मूर्ती कोरणे, रंगीबिरंगी गोफ विणणारे म्हणजे पहा रेशमी धाग्यांनी विणलेली बहुपेडी माळ. तर आता रेशमी धाग्यामध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या रंगाचे मणी ओवतो तेव्हा ती माळ खूप सुंदर दिसते. तर त्याचप्रमाणे या बालीबेटामध्ये विविध ललित कला जोपासल्या गेल्या होत्या. आपल्या भारतीय संस्कृतीचे अवशेष फक्त या बेटामध्ये शिल्लक राहिले आहेत असे जर आपण म्हणलं तर ते या बेटाचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, असे हे बालीबेट आहे. म्हणजेच पहा, मोती जेव्हा मातीमध्ये उधळला जातो तरीसुद्धा तो तसाच अभंग म्हणजे तसाच तो सुंदर राहतो, त्याच्या सौंदर्यामध्ये कुठलीही कमी होत नाही. तर असा हा बालीबेट आहे. जकार्ता हे इंडोनेशिया देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. तर या ठिकाणी पु ल देशपांडे आणि त्यांची पत्नी हे दोघेजण बालीबेटाचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी निघालेले आहेत. ते जकार्ताहून
रात्री 11च्या सुमाराला बालीला जाणाऱ्या विमानातून निघतात आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार या गावच्या चिमुकल्या विमानतळावर त्यांचे विमान उतरते. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते हे अतिशय तत्पर आहेत, म्हणजेच कामामध्ये खूपच चपळ आहेत. लेखक कोण आहेत हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी त्यांना म्हणतो, तुम्हा उभयंतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. तर तुम्हा दोघांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मध्यरात्रीची वेळ होती आणि किर्र जंगलातून लेखकाची मोटार समोरचा वळणदार रस्ता काढत निघाली होती. आजूबाजूला माडांच्या राया होत्या, म्हणजेच आजूबाजूला नारळाची भरपूर झाडे होती आणि या झाडांच्या मधूनच लेखकाची गाडी निघालेली होती. आजूबाजूला लेखकांना जात असताना झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका दिव्यांच्या प्रकाशातून दिसून नाहीसा व्हायचा. लेखकाच्या शेजारी एक अमेरिकन म्हातारी बसली होती. ती मात्र थोड्या थोड्या वेळाने हाऊ वंडरफुल म्हणायची, कारण तिथलं निसर्गच एवढं सुंदर होतं की आपोआप तोंडातून निघायचं, पहा हाऊ वंडरफुल म्हणजेच किती छान. तर आपण जेव्हा एखादी रहस्यमय कादंबरी वाचतो पहा, तेव्हा पहिलं पान वाचताना आपल्याला शेवटी काय घडेल अशी एक उत्सुकता आपल्याला लागलेली असते. त्याचप्रमाणे लेखकाला सुद्धा बालीचे सौंदर्य किती सुंदर असेल याची उत्सुकता लागलेली होती पहा. म्हणजे तेथील सौंदर्य पाहण्याची त्यांची उत्सुकता वाढलेली होती. सुमारे तास दीड तास त्या दाट झाडीतून वाट काढत लेखकाची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगल्यापुढे थांबली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने लेखकांचे आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले. त्यावेळेला रात्रीचे 1:30-2 वाजले होते, परंतु ती तरुणी आणि स्वागत विभागातले तरुण त्यांच्या चेहऱ्यावर जागरणपणाचा थोडासुद्धा ताण न दाखवता त्यांनी त्यांचे स्वागत आनंदाने आणि हसतमुखाने केले. त्या बेटामध्ये घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लेखकाच्या लक्षात आले. कारण पहा, घड्याळाप्रमाणे जेव्हा आपण काम करतो, म्हणजे घड्याळामध्ये किती वाजले, या वेळेला काय करायचे असे आपण ठरवलेले असते पहा. परंतु त्या ठिकाणी जे काम करणारे होते ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करत होते आणि काम करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर थोडासुद्धा थकवा दिसून येत नव्हता. त्यांनी प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या त्यांना दाखवून दिल्या आणि 5 मिनिटातच बाली बेटाने लेखकाची घोरणे ऐकायला सुरुवात केली. म्हणजेच या ठिकाणी लेखक प्रवासाने एवढा दमला होता की अंथरुणावर पडल्या पडल्या लेखकाला झोप लागली आणि तो थोड्याच वेळात घोरायला लागला. लेखकाला पहाटेच लवकर जाग आली. उठल्यावर तो बाहेरच्या ओटीवर येऊन त्याने दारात अथांग असा समुद्र पाहिला आणि पहाटेच्या त्या अंधुक प्रकाशामध्ये कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटीपुढच्या अंगणात लेखकाने फिरायला सुरुवात केली. आपल्या इकडे पहा, जेव्हा पहाट होते तेव्हा आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट आणि देवळातल्या घंटांचा आवाज ऐकू येतो, परंतु बाली बेटामध्ये असे काही नव्हते. लेखक पहाटेचे ते बालीमधले सौंदर्य पाहून भारावून गेला होता. जनाची आणि मनाची पर्वा न करता लेखकाने मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. प्रिये पहा, रात्रीचा समय सरोनी येत उशक्का लहा, असे तो गुणगुणत होता. संगीत सौभद्र या जुन्या नाटकातील श्रीकृष्णाच्या तोंडचे हे एक पद आहे आणि अण्णा किर्लोस्कर हे एक सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटककार आहेत. ते जेव्हा गुर्ल होसूरच्या आसपास गेलेले होते तेव्हा तिथली पहाट पाहून, म्हणजेच त्या पहाटेचे निसर्ग सौंदर्य पाहून त्यांना हे गाणे सुचले असावे असे लेखकाला वाटले
आपण जेव्हा एखादे नाटक पाहतो तेव्हा त्या नाटकाची सुरुवात जशी रम्य असते, म्हणजेच मनाला मोहणारी असते, तशीच ही पहाट होती. पहाटेला आपल्याला बऱ्याच वेळेला स्वप्न पडतात पहा, आणि ती स्वप्न कधी संपू नये असे आपल्याला वाटते. त्याचप्रमाणे लेखकालासुद्धा पहाटे जेव्हा लेखकाने बालीचे सौंदर्य पाहिले तेव्हा लेखकालासुद्धा ही पहाट कधीच संपू नये असे वाटू लागले. आणि लेखकाने जवळजवळ आठवडाभर त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीचा आस्वाद घेतला. म्हणजे जवळजवळ आठवडाभर तो पहाटे उठून बालीचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत होता. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा आपल्याला कधी पाहायला मिळणार असे लेखकाला वाटू लागले. बालीचे सौंदर्य जेवढे मनमोहक होते, सुंदर होते, त्याचप्रमाणे तिथली माणसंसुद्धा अश्राप होती. कारण इथली माणसं बालीचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या टुरिस्टांचे स्वागत अगदी हसतमुखाने करायचे. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही शीन, थकवा दिसायचा नाही. इंडोनेशियावर पूर्वी डचांनी राज्य केलेले होते, परंतु डचांनी बालीच्या निसर्ग सौंदर्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. कुणी म्हणतात की डचांनी बालीचा म्युझियम पीस केला. म्युझियम पीस म्हणजेच सरकारी कलादालनाचा तुकडा. या बेटांचे त्यांनी प्रदर्शनसुद्धा मांडले, परंतु त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या. म्हणजेच बालीच्या ज्या चित्रविचित्र चाली होत्या त्यामध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून कदाचित असे झाले असेल. बालीचे सौंदर्य खरोखरच खूप रम्य, मनोहर आणि निष्पाप आहे असे लेखकाने म्हणले आहे. कारण इथल्या निसर्गाबरोबरच इथली लोकंही नितळ मनाची, प्रांजळ मनाची होती. परंतु आहे असे म्हणताना लेखकाची जीभ चाचरते. तर असे का म्हणले आहे पहा. बदल हा एक आपल्या जगाचा नियम आहे पहा. वेळ, काळ जसा जसा पुढं जात असतो तसं तसं जे काही नवीन बदल असतात ते आपण स्वीकारत असतो. एखाद्या ठिकाणी काही जर नवीन घडले असेल तर त्याचे अनुकरण लगेच दुसरे करतात. त्याचप्रमाणे बाली बेटामध्ये सुद्धा सुधारलेल्या दुनियेकडून काही वारे वाहू लागले होते. बालीमध्ये सुद्धा विमाने घरघरू लागली होती. रेडिओने सुद्धा त्यांना उरल्या जगाशी जखडले होते. म्हणजेच रेडिओच्या माध्यमातून त्यांचा इतर देशाशी सुद्धा संबंध येत होता. एखादा तंबूतला सिनेमासुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. शिवाय वर्तमानपत्रसुद्धा ठिकठिकाणी पाहायला मिळत होते. लेखक ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या हॉटेलच्या समोर एक बगीचा होता आणि त्या बगीच्यामधून लेखक आणि त्यांची पत्नी नाटकामधल्या बगीच्याच्या प्रवेशामधून जसे हिंडल्यासारखे वाटायचे तसे ते त्या ठिकाणी हिंडत होते. कारण समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो. तिथं आजूबाजूला माडा पोफळीच्या राया होत्या. म्हणजेच नारळाच्या आणि सुपारींची त्या ठिकाणी भरपूर झाडे होती. परंतु माड आणि पोफळीखेरीज म्हणजेच नारळ आणि सुपारीच्या झाडाच्या शिवायसुद्धा इतरही त्या ठिकाणी भरपूर झाडे होती. मग लेखक जेव्हा त्या झाडांच्या समूहामधून हिंडत होता तेव्हा त्या झाडाकडं पाहून लेखकाला वाटले की ती झाडे म्हणत आहेत, ही मंडळी कोण आली आहेत आणि ती आपल्याकडे पाहत आहेत की काय, असे लेखकाला वाटू लागले. लेखक जेव्हा त्या बागेमधून हिंडत होता तेव्हा लेखकांना माहीत नसलेल्या फुलांची काही झाडेसुद्धा तिथं होती. जेव्हा लेखकांना अज्ञात असलेली म्हणजे माहीत नसलेली ती फुलांची बहरलेली रोपटी पाहिली तेव्हा लेखकाला वाटले की जेव्हा आपण एखाद्या शिशुवर्गात प्रवेश घेतो पहा, तर शिशुवर्गात म्हणजेच आपला पूर्व प्राथमिक वर्ग, वर्गामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपण खूप लहान असतो आणि त्या वर्गामध्ये इतर लेकरांची गर्दी पाहून आपल्याला खूप घाबरल्यासारखे होते, भीती वाटते.
आपण कुठेतरी नवीन लोकांमध्ये आलो आहोत या विचाराने आपले मन आणखीन कावरेबावरे होते. त्याचप्रमाणे बगीच्यामध्ये गेल्यावर ही अनोळखी फुले पाहून लेखकांची हालत झाली. लेखक जेव्हा त्या फुलांच्या जवळून जात होता तेव्हा ती फुले आपल्याकडेच पाहत आहेत असे लेखकाला वाटू लागले. जेव्हा लेखक पुढे पुढे जाऊ लागला तेव्हा ते फुलांनी एकमेकाकडे पाहून डोळेसुद्धा मिचकावले असतील असे त्यांना वाटू लागले. ती फुलबाग तेवढ्या भल्या पहाटेसुद्धा अगदी टवटवीत जागी होती. वेलींचे सुद्धा अंगधुणे झालेले होते, परंतु त्या ठिकाणी काही वृद्ध वृक्षांचा समुदायसुद्धा होता. तो मात्र अजूनही झोपेतल्या झोपेत डुलक्या देत होता. काही जण जागी होती, काही झोपलेली. अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकाला वाटायची. पहा, आपल्या घरामध्ये सुद्धा जेव्हा आपले बहीण भावंड, आजी आजोबा आपण सर्वजण एकत्र राहतो तेव्हा आपले घर किती भरल्या भरल्यासारखे वाटते. सर्वांना एकमेकांचाच आधार असतो. सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतात. त्याप्रमाणेच इथला बगीचा पाहिल्यानंतर लेखकाने तेथील झाडांना आपल्या घरातील मुला माणसांची, लेकी सुनांची उपमा दिलेली आहे. लेखकाला या ठिकाणी बालीचे निसर्ग सौंदर्य पाहताना आणखी एका गोष्टीची उणीव वाटली पहा. ती म्हणजे सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. तर या ठिकाणी भाट म्हणजेच काय, तर राजगायक. पूर्वीच्या काळी राजाच्या किंवा संस्थानिकांच्या दारी पदरी असलेले जे गायक होते त्यांना भाट म्हणायचे. मग लेखकाला या ठिकाणी कोणती उणीव जाणवली, तर या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य एवढे सुंदर होते, परंतु या बाली बेटामध्ये लेखकाला कुठेसुद्धा पक्षी दिसले नाहीत. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत, असा लेखकाला या ठिकाणी प्रश्न पडला. आणि त्या भाटांची उणीव म्हणजे गाणाऱ्या पक्ष्यांची उणीव लेखकाने स्वतःच्या गाण्यांनी भरून काढलेली होती. लेखक पुढे काय म्हणतो पहा, की कदाचित गाण्यांच्या या आवाजानेच भयभीत होऊन पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. म्हणजेच लेखकाला कळालंच नाही की पक्षीगण या ठिकाणावरून का बेपत्ता झाले. शाप संभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुम रेणू वरुणी ढाळीती. तर या ठिकाणी पहा, शाप संभ्रम हे जे आहे ते एक जुने संगीत नाटक आहे आणि पुंडरीक हा या शाप संभ्रम नाटकातील नायक आहे. मजवरी तरुण कुसुम रेणू वरुणी ढाळीती हे या नाटकातील नायकाच्या तोंडी असलेले शब्द आहे. आणि या ठिकाणी हेच शब्द गुणगुणत लेखक त्यांच्या पत्नी समवेत त्या बागेतून हिंडत होता. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्यांनी लेखक आणि त्यांच्या पत्नीला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनासुद्धा एकदम पडलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा तऱ्हेने पु ल देशपांडे यांनी बाली बेटाचे निसर्ग सौंदर्य सुंदर अशा शब्दात या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. आणि त्यांनी या पाठातून आपल्याला परदेशातील संस्कृतीचा परिचय करून दिलेला आहे. तसेच वसुधैव कुटुंबकम ही भावना सर्वांनी जोपासावी हाच त्यांचा या पाठामागचा उद्देश आहे.